तर गुड मॉर्निंग मित्रांनो, निघालेलो आहे आता. वेळ झालेली आहे 5:55 आणि आता मी काल तर नव्हतो, पण काल म्हणजे होती एक छोटीशी प्रॉब्लेम म्हणून गाडी काढलीच नाही. ऍक्च्युली काल सुट्टीच झाली. तर आता निघालोय मी. सीएनजी वगैरे फिल केलं. आज मला थोडंसं लेटच झालंय, पण ठीक आहे. सीएनजी वगैरे फिल केलाय. 5:55 वेळ झालेली आहे आणि आता जाऊया, घेऊया चहा आणि तिथेच लॉग इन करेल आणि तिकडनंच मी बघेन कोणती ट्रिप लागते. ओला आणि उबर दोन्ही लॉग इन करणार आहे. रॅपिडो तर आपल्याला जमतच नाही, पण ठीक आहे, रॅपिडो नाही ऑन करणार, ओला आणि उबर दोन्ही ऑन करेल आणि बघेन कोणती ट्रिप लागते आपल्याला. तर जातो आता. सर्वप्रथम घेऊया चहा आणि बघूया कशी ट्रिप लागते, कोणती ट्रिप लागते. इकडनं बाहेर निघायचंय. कालपासून पाऊस तर खूप कमी आहे, तर करूया आज काम. बघूया आज आपलं किती काम होतंय. तर मित्रांनो, वेळ झालेले 6:22 आणि आता एक घाटकोपरची ट्रिप घेतलेली आहे मी. उबरमध्ये ट्रिपच भेटत नव्हती आणि ओलामध्ये ट्रिपच वाजत नाही. सकाळी काय माहिती काय सीन झालाय. तर ओलामध्ये ट्रिपमध्ये आता घाटकोपरची घेतली आहे. फेअर तर म्हणजे माझ्या मनाला नाही पडलेलं आहे, पण इकडनं काम करायचं आता निघालोय. कारण का जास्त पण उशीर आता वाट नाही बघू शकत, ट्रॅफिकचा टाइम होऊन जाईल. तर ठीक आहे, पण ट्रिप 1 तास मला वाटतं काहीतरी 15-16 मिनिटं लागतात. तर ठीक आहे, करूया कशी तरी ही ट्रिप कम्प्लीट आणि बघूया मग तिकडनं कसं काय काम होतंय आपलं. चला तर मित्रांनो, जाऊया, करूया पिकअप आणि करूया ही ट्रिप कम्प्लीट. तर मित्रांनो, घाटकोपरची ट्रिप आपली कम्प्लीट झालेली आहे. आता थांबलोय मी इकडेच. तर मला अंबरनाथची ट्रिप लागली होती, पण नाही ॲक्सेप्ट केली मी, कारण का मग तिकडे गेलो तर तिकडेच राहून जाईल म्हणून मी ॲक्सेप्ट नाही केली. तर बघू आता इकडनं कोणती ट्रिप लागते. एक मालाडची ट्रिप लागलेली, ती मी ॲक्सेप्ट करणार होतो, पण ओलामध्ये होती, नाही ॲक्सेप्ट झाली ती, कारण का ट्रिप चालू होती माझी. तर बघू आता. तर माझा विचार चालू आहे की आता इथेच कोणती जवळपासच्या ट्रिप ज्या भेटतील त्या मी कंप्लीट करेल. बघू आता. रोड पण आज पूर्ण खाली आहेत. काय माहिती आज काय सीन आहे बाई. कल्याणवरून घाटकोपरला आलो, 1 मिनिटं पण गाडी कुठे थांबली नाही. फक्त एका सिग्नलला थांबली बस, बाकी गाडी कुठेच थांबली नाही. जेवढं ग्रीन होतं त्याच्या मला वाटतं 11 का 12 मिनिटं लवकर आली गाडी. तर ठीक आहे, आता बघूया कोणती ट्रिप लागते आपल्याला इकडनं. जे पण ट्रिप लागेल आपण काम करूया फटाफट, पण फक्त ट्रिप जरा लागायला पाहिजे. ट्रिपच वाजत नाही. आता बघितलं एवढा उशीर बोलतोय तरी पण एक पण ट्रिप वाजली नाही. तर उबरमध्ये वाजल्या त्या 100-110. घाटकोपर ईस्ट वेस्ट ह्या ट्रिप वाजतात, त्या ट्रिप नाही ॲक्सेप्ट करणार मी. तर बघूया आता. मालाड बिलाड साईडच्या ज्या पण ट्रिप येतील त्या मी ॲक्सेप्ट करेन. बघूया आता. मला तर वाटतं ठाण्या बिण्या साईडची ट्रिप आली पाहिजे, कारण का ठाण्याची ट्रिप आली की इकडनं तिकडे गेलो किंवा तिकडनं चांगल्या फेअरमध्ये या साईडला ट्रिप भेटतील. तर बघूया आता. तर मित्रांनो, घाटकोपरवरून आता मी हिरानंदाने आलो ठाण्यामध्ये. तर आता इकडनं पण मला आता घनसोलीची ट्रिप लागली. घेणार नव्हतो, पण बघितलं तर या साईडला जाताना म्हणजे थोडीशी ट्रॅफिक आहे आणि आता पीक आवर्स पण चालू झाला, तर मग मी घनसोलीची ट्रिप ॲक्सेप्ट केली आहे. आता बघूया कधी येत आहेत. तर थांबलोय. 9चा तर टायमिंग होता यायचं. मीच ॲक्च्युली थोडंसं लेट झालेलं आहे, पण मी जेव्हा बुकिंग म्हणजे ॲक्सेप्ट केली, मेसेज केला, तेव्हा तर त्यांनी सांगितलं की अजून 5 मिनिटं लागतील. तर ठीक आहे, तर वेट करूया 5 मिनिटं अजून आणि मग जाऊया घनसोलीला. मग घनसोलीवरून तर ट्रिप नाही भेटणार, पण पुढे जाईन कुठेतरी तुर्बे विरबेच्या इथे, नाही सानपाड्याच्या इथे, मग तिकडनं ट्रिप घेईन. तर बघूया आता कसं काय आपलं काम होतं, कारण का इकडे मुंबईमध्ये खूप ट्रॅफिक होती म्हणून नाही घेतली मी. म्हणजे बऱ्यापैकी होती, एवढी पण नव्हती, पण होती. आणि इकडे मला 1 तास दाखवत होता, तर मी ॲक्सेप्ट केली बुकिंग. आता बघूया, चला नवी मुंबईला जाऊन काय आहे तिकडे. तर मित्रांनो, झालेला आहे आता आपला घनसोलीचा ड्रॉप. जिओ मध्ये होता. आता जिओ मधून मी बाहेर निघतो आणि काहीतरी खातो आणि मग बघूया दुसरी पुढची कोणती तरी बुकिंग. आता बघूया, इथे लागली तर ठीक आहे. अजून मी ओला ऑन नाही गेलो, उबरच चालू आहे माझं. उबरमध्येच माझ्या मला वाटलं 3 बुकिंग कम्प्लीट झाल्यात. तर ठीक आहे, ओलामध्ये पण आता बघूया, ऑन करूया. अगोदर इकडनं बाहेर जाऊया. इथे बाई 30चा लिमिट आहे. ते गाडी चालवायला पण नाही जमा, तिकडे सेकंड आणि थर्ड गिअरवरच गाडी चालवायला लागते. 30चा लिमिट आहे. तर ठीक आहे, आता इकडनं जातो बाहेर आणि काहीतरी खातो आणि मग घेऊया बुकिंग आपण. तर मित्रांनो, आलो होता आता चेंबूरला आणि चेंबूरवरून आपल्या देवनार जो स्टेशन आहे मेट्रोचा, त्या देवनारवरून आता आपल्याला लागलेली आहे मुलुंडची ट्रिप. तर जाऊया आता मुलुंडला, घेऊया पिकअप आणि जाऊया आता मुलुंडला. तर मित्रांनो, आलो होतो डोंबिवलीला आणि डोंबिवलीवरून बघत होतो ट्रिप, म्हणजे ट्राय करत होतो, शोधत होतो, पण नाही लागत आहे ट्रिप. तर कंटाळा आला. आता बघू, मला वाटतं इकडनं आता मी घरी जाईन. तरी पण मी ट्राय करतो. टाटा पावरलाच आहे, सूचक नाक्याच्या इथे. म्हणजे
माझ्या घरापासून हार्डली 2.5-3 किलोमीटर असेल. तर वाटत तर नाही आता इकडनं ट्रिप लागेल, कारण का ट्रिप ज्या लागतात त्या पण काय सांगू तुम्हाला, रेट पण असा बेकार आहे. केलं तरी पण काम म्हणजे नाही रेट आपल्याला परवडत, तरी पण कसं तरी काय बोलतात वडून ताणून आणलं इथपर्यंत. पण काय आजचा रेट मला काय जमतच नाही, ना ओलाचा रेट जमत आहे ना उबरचा. उबरला बॅक टू बॅक काम तर आहे पण रेट नाही, आणि ओलाला तर बुकिंगच नाही वाजत आहे. तर काय माहिती काय सीन चालू आहे, कारण का मी 2-3 जणांना बघितलं की ते एकाच वेळी म्हणजे आता समजा कोणाला हे असेल, कोणाला जायचंय कुठे, जेव्हा ते कॅब बुक करतात तर ते एकाच वेळेला दोन्ही पण बुक करतात, ओला पण बुक करतात, उबर पण बुक करतात, जो पहिली येईल तो येईल. तर मला असं 2-3 वेळा झालंय की सकाळच्या वेळेस पण असं झालं, आणि आज पण जी मी चेंबूरची बुकिंग घेतली तेव्हा पण असं झालेलं. त्यांनी ओला पण बुक केलेली, उबर पण बुक केलेली. तर मी ओलामध्ये एक ट्रिप ॲक्सेप्ट केली आणि OTP मागितलं, तर त्यांनी मला रॉंग OTP दिला. तर मी बोललो सर रॉंग OTP. मग ते बोलले अरे सॉरी उबरचं दिलं, मी दोन्ही बुक केले होते. तर काय माहिती काय रिझन काय आहे, आणि ओलामध्ये कधी बुकिंग वाजतात कधी नाही वाजत आहे, आणि उबरमध्ये वाजतात कधी नाही वाजत आहे. सीन काय मला काय कळत नाही. 1 मिनिट सॉरी. तर सीन काय कळत नाही मला भाई. ओलाच्या बुकिंग्स म्हणजे रेट तर ठीक आहे ओलाचं, पण बुकिंग्सच कमी झाले, बुकिंग्स वाजायच्या बंद झालेल्या आहेत. आणि उबरच्या बुकिंग्स बॅक टू बॅक आहे, पण आपल्याला रेट परवडत नाही. तर जे उबरचं जे उबर गो असतं ते मी बंदच करून ठेवलेलं आहे आज. त्यामुळे थोडंसं रेट तरी बऱ्यापैकी म्हणजे एक ओके होता, कारण का उबर गो बंदच केलेला आहे. उबर गोमुळे म्हणजे एकदम चिंदी रेट येतो, आणि त्यामुळे म्हणजे एक काय बोलतात काम करायची इच्छा निघून जाते. मग ते उबर गो मी आज बंदच करून टाकलं. गो बंद असेल ना तर पिकर्सला बऱ्यापैकी रेट देतं उबर पण आपल्याला जे आपण कसं म्हणजे विचार करतो की सगळीकडून बुकिंग आली पाहिजे, जे आपण बुकिंग असतील त्या मिस नाही झाल्या पाहिजेत. तर त्यामुळे जे उबर गो आपण ऑन करतो त्यामुळे खूप असे म्हणजे कचरा बुकिंग येतात. तर सिडान गाडीवाल्यांनी मला तर नाही वाटत की उबर गो ऑन केलं पाहिजे. हा जर कुठे जायचं असेल, एमर्जन्सी असेल आपल्याला, ज्या ठिकाणी फेअर मॅटर नाही करत तिकडे आपण जात असू तर काय फरक नाही पडत आपल्याला जायला. पण मला नाही वाटत की उबर गो असं म्हणजे आपण नेहमी यूज केलं पाहिजे, कारण का उबर गो खूप कचरा रेट देतो, आणि काही त्यांचा रेट खरंच खूप कचरा असतो. ते सकाळी जे आपण रेट बघतो, मला वाटतं ते उबर गो मी एवढे दिवस चालू ठेवत होतो म्हणून तो एवढा घाण रेट दाखवत होता. तर ठीक आहे, तसं पण रेट घाणच आहे उबरचा. बघूया आता उद्यापासून, आता बघूया आपली अर्निंग किती झाली याची. काय मनासारखं काम तर नाही झालं, कारण का रेटच नाही आणि बुकिंग्स पण नाहीत. तर ठीक आहे, तरी पण बघूया आपली किती अर्निंग झाली आज. तर मित्रांनो, उबरमध्ये झालेले आपले 1560 रुपये बघू शकता. मी आज म्हणजे ड्राईव्ह करताच मुद्दामून आपलं जे कॅल्क्युलेशन दाखवतोय, कारण का खूप कंटाळा आला मला, आणि असं वाटतं कधी घरी जातोय, कारण माझा शोल्डर खूप जास्त पेन होतोय. तर उबरमध्ये झालेले आहेत आपले 1560 रुपये, आणि ओलामध्ये झालेले आहेत 1163 रुपये. तर एवढंच काम केलंय मित्रांनो आज. बुकिंगच वाजत नाही, मग काय होणार आहे, एवढंच काम होणार आहे. करू शकलो असतं जास्त काम, पण मी नाही केलं, कारण का मूडच नव्हता होत त्या बुकिंग्स बघून. आणि मग घराकडची बुकिंग लागली होती, तर मग आलो घरी. ॲक्च्युली मी जेव्हा सकाळी घाटकोपरला गेलो त्यानंतर मला सेकंड बुकिंगच अंबरनाथची लागली, पण मी ॲक्सेप्ट नाही केली. मी विचार केला की घरी गेलो की घरीच जाईन, म्हणून मी ॲक्सेप्ट नाही केली. तिथल्या इथे काम केलं, पण तरी पण सेम तसंच काय म्हणजे मनासारख्या बुकिंगच नाही लागत. पिकार्समध्ये पण एकदम लो बजेटवाल्याच बुकिंग लागत होत्या. तर ठीक आहे, आज ओव्हरऑल काम आपलं एवढंच झालेलं आहे. आता बाकीचं काम आपण करूया उद्या, नाही परवा. उद्या शनिवार आहे, शनिवारी मी गाडी काढत नाही, आणि शनिवारी आपण सुट्टी घेऊया आणि काम करूया सोमवारी. तर आता रविवारी मित्रांनो, तर आता भेटूया डायरेक्ट आता आपण रविवारी. चला तर मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट रविवारी.